Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English. Topic 1.1 It's a small word. विद्यार्थ्यांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 7वी या वर्गातील फर्स्ट युनिट फर्स्ट यातलं 1.1 ही जी पोएम आहे ही पोएम या ठिकाणी लर्न करणार आहोत. पोएमचं नेम आहे इट इज अ स्मॉल वर्ड. इट इज अ स्मॉल वर्ड म्हणजे एक छोटंसं जग, लहान असं जग. मग हे जग, हे लहान असं जे जग आहे या लहान जगामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतं तर ते या ठिकाणी कवीने एक्सप्लेन केलेलं आहे. इट इज अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. इट इज अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर, अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. इट्स अ वर्ल्ड ऑफ होप्स अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स. इट इज अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. लाफ्टर मीन्स हास्य. अँड अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. टीयर्स मीन अश्रू किंवा दुःख. इट इज अ वर्ल्ड ऑफ होप्स. होप्स मीन्स आशा. अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स. फिअर मीन्स भीती. इट इज अ वर्ल्ड ऑफ लाफ्टर. या फर्स्ट स्टांजामध्ये कवीने सांगितलं आहे की हे जे जग आहे हे स्मॉल आहे, पण या स्मॉल अशा जगामध्ये आपल्याला हास्य ही एक भावना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अ वर्ल्ड ऑफ टीयर्स. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी दुःख हेही अनुभवायला मिळतं. इट इज अ वर्ल्ड ऑफ होप्स. या जगामध्ये आपल्याला आशावाद हे पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे अँड अ वर्ल्ड ऑफ फिअर्स. त्याचप्रमाणे भीती ही सुद्धा ह्या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच हे जे स्मॉल असं वर्ड आहे या स्मॉल वर्डमध्ये आपल्याला माणसाच्या वेगवेगळ्या भावनिक गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यात आनंद, दुःख, आशा, भीती या सर्व ज्या मानवी भावना आहेत या सर्व आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि या सर्व गोष्टी आपल्याला या इट इज अ स्मॉल वर्ल्ड छोट्याशा जगामध्ये अनुभवायला मिळतात. देयर इज अ सो मच दॅट वी शेअर. देयर इज अ सो मच दॅट वी शेअर दॅट इट इज टाईम वी आर अवेअर. इट इज अ स्मॉल वर्ल्ड आफ्टर ऑल. हे जे छोटंसं जग आहे या छोट्याशा जगामध्ये आपल्याला देयर इज अ सो मच दॅट वी शेअर. आपल्याला आपल्या मनातील भावना या शेअर करण्यासाठी म्हणजेच दुसऱ्याला सांगण्यासाठी या सर्व भावना या आपल्या मनात असतात आणि आपण या सर्व भावना दुसऱ्याशी शेअर करत असतो, दुसऱ्याला सांगत असतो. दॅट इट इज अ टाईम वी वेअर अवेअर. इट इज अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. आणि ज्यावेळेस आपण या भावना एकमेकांशी शेअर करतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी आपलं मन हे या ठिकाणी फ्रेश होतं आणि अशा या छोट्याशा जगामध्ये आपल्याला आपल्या भावना ह्या व्यक्त करता येतात. इट इज अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. इट इज अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. इट इज अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. इट इज अ स्मॉल वर्ड. हे जे जग आहे हे कसं आहे, स्मॉल आहे. स्मॉल वर्ड आहे, छोटंसं असं जग आहे. तर या जगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या भावना असतात आणि या भावना आपण एकमेकांशी शेअर करत असतो. प्रत्येक व्यक्ती हा भावना हा एकमेकांशी शेअर करतो. देयर इज अ जस्ट वन मून. देयर इज जस्ट वन मून. मून चंद्र. अँड वन गोल्डन सन. गोल्डन सन सोनेरी सूर्य. अँड अ स्माईल मीन्स. स्माईल हसणे. फ्रेंडशिप टू एव्हरी वन. फ्रेंडशिप मैत्री. दो द माउंटेन डिव्हाइड अँड द ओशन आर वाईड. इट इज अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. तर विद्यार्थ्यांनो, हे जे जग आहे हे छोटंसं जग आहे आणि या जगामध्ये आपल्याला देयर इज जस्ट वन मून. या जगात आपल्याला चंद्र हा एकमेव किंवा एकच अशी भौगोलिक गोष्ट आहे की जी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर अँड वन गोल्डन सन. त्याचप्रमाणे सोनेरी सूर्य हाही एकमेव अशी भौतिक गोष्ट आहे, नैसर्गिक गोष्ट आहे. अँड अ स्माईल मीन्स फ्रेंडशिप टू एव्हरी वन. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मैत्री ही अशी असते की ही आपण एकमेकांमध्ये मैत्रीमध्ये प्रत्येक व्यक्ती हा एकमेकांशी गोष्टी शेअर करत असतो. दो द माउंटेन डिव्हाइड. या ठिकाणी माउंटेन मीन्स पर्वत. पर्वत हे मोठमोठे पर्वत या ठिकाणी आपल्याला या लहानशा जगामध्ये पाहायला मिळतात. अँड द ओशन आर वाईड. त्याचप्रमाणे समुद्र हा भरपूर अरुंद अशा स्वरूपामध्ये आपल्याला या छोट्याशा जगामध्ये पाहायला मिळतो. ओशियन मीन्स समुद्र.
इट इज अ स्मॉल वर्ड आफ्टर ऑल. 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 आणि हे मोठमोठे जे माउंटेन आहे, मोठमोठे जे समुद्र आहे, हे या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. परंतु हे कितीही मोठं असलं तरीसुद्धा या छोट्याशा जगामध्ये व्यक्ती हा एकमेकांमध्ये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संपर्क हा साधत असतो. एकमेकांशी कॉन्टॅक्ट करत असतो. एकमेकांशी आपल्या भावना शेअर करून व्यक्ती हा जवळ येत असतो. तर अशा प्रकारे या पोयमध्ये हे जग जरी छोटं आहे तरीसुद्धा व्यक्ती कशाप्रकारे एकमेकांच्या क्लोज येतात, एकमेकांच्या जवळ येतात आणि आपल्या ज्या भावना आहेत या भावना शेअर करतात, असं हे या ठिकाणी कवीने व्यक्त केलेलं आहे. रिचर्ड मिस्टर शर्मन अँड रॉबर्ट बी शेरमन यांनी, हे जे कवी आहे यांनी या ठिकाणी ही पोएम या ठिकाणी राईट केलेली आहे. इट इज अ स्मॉल वर्ड, या ठिकाणी हे जे लाईन दिलेली इट इज अ स्मॉल वर्ड, तर या इट इज अ स्मॉल वर्ड याचा अर्थ या ठिकाणी सांगितला. समटाईम यू मीट सेम पीपल इन ॲन अनएक्सपेक्टेड प्लेस. काही वेळेस हे जे छोटंसं जग आहे या जगामध्ये आपल्याला अशा लोकांशी आपली भेट होते की जे आपल्याला अनपेक्षित असतं. असे लोक आपल्याला भेटतात आणि अनपेक्षित ठिकाणी या लोकांची भेट ही होत असते. ऑर फाइंड आउट दे आर कनेक्टेड टू पीपल यू नो. आणि अनपेक्षित प्लेस आणि अनपेक्षित लोक या ठिकाणी भेटतात तरीसुद्धा आपण त्यांच्याशी कनेक्ट होत असतो. आणि कनेक्ट कशामुळे होतं तर आपल्या भावनेमुळे. द वर्ड इट इज अ स्मॉल वर्ड आर यूज टू शो युअर सरप्राईज ऑन सच अन ऑकेजन. एखाद्या प्रसंगी आपण व्यक्ती एकमेकांशी भेटत असतो. इन दिस पोएम द वर्ड्स आर यूज टू टेल अस दॅट ऑल ह्युमन बीइंग आर अलाइक. या ठिकाणी व्यक्ती ओळखीची असो किंवा अनोळखी, परंतु अनपेक्षित ठिकाणी किंवा अनपेक्षित व्यक्ती हे कधी भेटत असतात आणि भेटल्यानंतर त्या ठिकाणी एकमेकांशी बोलून संवाद हा साधत असतात. तर अशा प्रकारे हे जग छोटं जरी असलं तरीसुद्धा व्यक्ती हे अनपेक्षित असो किंवा प्लेस अनपेक्षित असो तरीसुद्धा व्यक्ती एकमेकांमध्ये भेटतात आणि आपल्या भावना शेअर करतात. इट इज अ स्मॉल वर्ड इज अ व्हेरी पॉप्युलर सॉन्ग. हे जे सॉन्ग आहे, हे जे गीत आहे, हे प्रसिद्ध असं गीत आहे. ट्रान्सलेटेड इंटू मेनी लँग्वेजेस. भरपूर अशा लँग्वेजेसमध्ये हे गीत या ठिकाणी ट्रान्सलेट केलेले. दिस सॉन्ग इज प्लेड ऑन अ राईड ऑफ द सेम टायटल इन डिझनीलँड. त्याचप्रमाणे हे जे गीत आहे तर हे अमेरिकेतील जे डिझनीलँड आहे तर त्या डिझनीलँडच्या या ठिकाणी हे गीत या ठिकाणी ते तयार केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे ही जी पोएम आहे इट इज अ स्मॉल वर्ड, या पोएममध्ये अनपेक्षित व्यक्ती हे एकमेकांना भेटतात, अनपेक्षित ठिकाणी भेटतात आणि भेटून एकमेकांशी बोलून ते आपल्या भावना शेअर करत असतात. आणि या सर्व गोष्टी जिथं घडतात ते आहे स्मॉल वर्ड. अशा या छोट्याशा जगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी या घडताना पाहायला मिळतात. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे ही पोएम या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेली आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.